काल दिनांक 11/9/2025 रोजी आमचे API सुहास कांबळे यांना त्यांच्या विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळाली की काही लोक आहेत ही वाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रेल नाक्या येथे अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार आहेत। त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी सापळा रचला असता आम्हाला विश्वासनीय बातमीदारांनी जी माहिती दिली होती त्याप्रमाणे गुजरात पासिंगची एक स्विफ्ट कार त्या ठिकाणी आली, त्यातून 3 इसम त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्याजवळ प्रत्येकाजवळ एक बॅग होती। आम्ही सदर इसमांची पंचांसमक्ष झडती घेतली असता आम्हाला त्यांच्याजवळ प्रतिबंधित हेरोईन या अंमली पदार्थाचं त्यांच्याकडे आम्हाला मिळून आला। तो सदरचा पदार्थ हा जवळपास तिघांकडे मिळून 2 किलो 11 ग्रॅम एवढ्या वजनाचा होता, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंमत सुमारे 8 कोटी इतकी आहे। सर काय सांगाल, हे याआधी पुन्हा कधी आले होते का आणि हे कोणाला हे सप्लाय करणार होते हा अंमली पदार्थ? ते अंमली पदार्थ हे सर्व आरोपी ते राजस्थान या राज्यातील आहेत आणि ते मुंबई आणि परिसरात या पदार्थांची विक्री करण्यासाठीच आलेले होते। नेमकं याचं बॅकग्राऊंड काय, त्यांची पार्श्वभूमी काय आहे आणि ह्याआधी त्यांच्यासाठी कोणते गुन्हे आहेत दाखल का? त्याची आम्ही माहिती घेत आहोत। अद्यापपर्यंत त्यांचं काही रेकॉर्ड मिळालं नाही, परंतु आम्ही त्यांची माहिती घेत आहोत आणि ते इथे जे आले होते ते खरेदीदार शोधण्यासाठीच आलेले होते, त्या थ्रूच आम्हाला ही माहिती मिळालेली होती। किती दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे आणि कसा तपास आहे पुढचा? आता 4 दिवसांची कस्टडी मिळालेली आहे। आता त्यामध्ये ते कशा रीतीने त्यांचं नेक्सस आहे यावरती आम्ही काम करत आहोत आणि पुढील कारवाई त्याप्रमाणे करत आहोत। सर आपण पाहिला संघ मेरोडमध्ये मोठा रॅकेट उघडकीस आलेला आहे, ह्या रॅकेटमध्ये सुद्धा तुम्ही काय तपास अधिक लावण्याचा प्रयत्न करणार आहात का? हो नक्कीच। नाही साखळी वगैरे काय असू शकते का? नक्कीच। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।